राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। नियोजित शक्तीपीठ महामार्ग माहुली गावात खानापूर तालुक्यात प्रवेश करणार। तिथून वलखड, चिखलहोळ, नागेवाडी, भाग्यनगर, घानवड, हिंगणगादे, भाळवणीहून पुढे कडेगाव तालुक्यात प्रवेश करणार आहे। शक्तीपीठ महामार्गात खानापूर तालुक्यातील 8 गावातील जवळपास 1000 शेतकऱ्यांची 555 एकर जमीन जाणार आहे। याबाबत शेतकऱ्यांनी एकजूट करून या महामार्गाला विरोध करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केलं। भाग्यनगर इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी ॲडव्होकेट मुळीक म्हणाले, यापूर्वी माहुली गावातील टेंभूची विहीर, एमएससीबीचे सबस्टेशन, पंप हाऊस, टेंभू मुख्य कालवा, बारामती सांगली रस्ता रुंदीकरण व टेंभू स्लॅबमुळे अगोदरच माहुली गावातील 250 ते 300 एकर जमीन गेली आहे। उमरकांचन या गावाचं पुनर्वसन माहुली गावात झालंय। याशिवाय ग्रीनफील्ड हायवे माहुली गावातून जाणार आहे। असं असताना शक्तीपीठ महामार्गासाठी माहुली गावातील 73 गटातील 45 हेक्टर म्हणजेच 112.50 एकर जमीन संपादित करण्याचा घाट शासनाने घातलाय। भाग्यनगर गावाची यापूर्वी तलावात जमीन गेलेली आहे। आता 90 गटातील 39.75 हेक्टर म्हणजे 137 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे। नागेवाडी, घानवड गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी यशवंत साखर कारखाना, सूतगिरणी, टेक्स्टाईल पार्क यासाठी जमीन दिल्यात, तर सांगली बारामती हायवेच्या रुंदीकरणात जमीन गेलेली आहे। नागेवाडी व घानवड गावातील अनुक्रमे 52 व 106 गटातील 50 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित होणार आहे। भाळवणी गावात ताकारी मुख्य कालव्यासाठी जमीन गेली आहे। आता शक्तीपीठ महामार्गासाठी 88 गटातील 145 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। चिखलहोळ मधील 36 एकर जमीन, हिंगणगादे मधील 24.50 एकर जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे। या सर्व गावात टेंभू स्लॅबमुळे शेतकऱ्यांची 8 एकर वरील जमीन संपादित झालेली आहे। त्यामुळे 8 एकरात 2-3 भावाभावात वाटणे होऊन आधीच 2-3 एकर शेती शेतकऱ्यांकडे राहिली। त्यात आणखी शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता निर्माण झाली। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा नागपूर रत्नागिरी NH 166 हा 925 किलोमीटरचा महामार्ग तुळजापूर, माहूर, कोल्हापूर या प्रमुख देवस्थानांच्या जवळून जात असताना शासनानं नव्यानं शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातलाय। पूर्वीचा शक्तीपीठ महामार्ग 802 किलोमीटरचा प्रस्तावित होता। हा मार्ग शेटपळे, बानुरगड, जरंडी, कौलापूर, बुधगाव असा जात होता। त्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं तो रद्द करून त्या गावांनी नाकारलेला मार्ग बदलून नवीन 856 किलोमीटरचा हा महामार्ग आपल्या तालुक्याकडून वळवलाय। याबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होऊन लढा उभा करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले। सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।